दादा, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांची जयंती आहे. काय आव्हान करणार मुक्ताईनगर वासियांना? जय शिवराय, जय भीम, जय संविधान. सर्वात आधी तुम्हा सर्वांना जय भीम. उद्या 14 एप्रिल रोजी मुक्ताईनगरमध्ये आणि पूर्ण देशामध्ये, जगामध्ये वंदनीय बाबासाहेबांची जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने मी सर्वांना येणाऱ्या भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. परवाच वंदनीय आणि बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सव आपण साजरा केला. आमच्या काँग्रेसच्या वतीनं टिळक भवन पुणे, काँग्रेस कार्यालय पुणे इथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा द्विशताब्दी वर्षानिमित्त जन्मोत्सव आणि जयंती साजरी करण्यात आली. तशीच मुक्ताईनगरला सुद्धा आम्ही साजरी केली. आणि उद्या पूर्ण भारतभर बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या याच्या निमित्तानं भारतामध्ये जो एकोपा आहे आणि सर्वांना समानतेचा जो हक्क मिळालेला आहे, त्या समानतेच्या हक्कावर सर्व भारत देशाची प्रगती होत आहे. त्यानिमित्तानं उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि बाबासाहेबांचे अनुयायी यांनी सुद्धा उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगती करावी. आपल्या देशाचं नाव, आपल्या समाजाचं नाव उच्च कोटीला न्यावं. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी पूर्ण जगभर फिरून शाहू महाराजांपासून ते प्रेरणा घेऊन, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी पूर्ण जगभर फिरून अभ्यास केला, शैक्षणिक प्रगती केली आणि 35-36 पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. आणि त्या 35-36 पदव्यांच्या माध्यमातून आज आपण भारतवासी लोकशाहीमध्ये जीवन जगत आहोत. म्हणून हे सर्व उपकार बाबासाहेबांचे आहेत. आजच्या दिवशी मी सर्व अनुयायांना, सर्व भारतवासियांना, सर्व मुक्ताईनगरवासियांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं विनंती करेल की आपण सर्व एकोप्याने समानतेने वागणूक घेऊन, सर्वांना बंधुत्वाने वागणूक देऊन सर्वांनी एकत्र येऊन हे जन्मोत्सव साजरा करावा आणि बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून देशाची प्रगती करावी, समाजाची प्रगती करावी, आपल्या गावाची प्रगती करावी, उन्नती करावी, हीच आजच्या दिवशी सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय संविधान.